काय तुमचा विषय चालू आहे इथं. कस काय बाबा हा सांगला तो लेडींचे खिलाडी आहे म्हणून. समजे बाजूला क्लिअर व्हिडिओ बनवू द्या त्याला. थांबाच्या पुढे जाऊ. शॉक लागला का वरून पडलं खाली तर नाही बॉक्स मधून पडले का वरून पडले का माहिती आमचं फिटर ट्रिप केलं सगळं. मित्रांनो आपण कन्हैया नगरी येथे रेस्क्यूला आलो. वरती गेलता म्हण आता शॉक लागला नाही मला आपल्याला माहीत नाही. परत सुंद पडलेला आहे. इकडे या तुम्ही दाखवलं तुम्हाला. लग्न झाल्यावर कसं जगू देतील बोला पडले बघा. एक बडी शिकाय बघू शकता मित्रांनो हे मोठं टॉक्सिक फिश राहतं मित्रांनो. ह्याचं काळं पडले का नाही हो साहेब कलर आहे काय काळं पडले हो. या घोणसला शॉक लागलेला आहे मित्रांनो आणि कातीला आलेला आहे हा घोणस. एक भरणी वगैरे घ्या. जीप काढलं त्याला करंट लागले का नाही हेमोटॉक्सिक नावाचं विष असतं मित्रांनो. आता ह्या दिवसांमध्ये घोण जातीचा जो साप आहे मित्रांनो डायरेक्ट पिल्ला लाजेमध्ये राहतो मित्रांनो. आणि ह्याचं विष जे आहे मित्रांनो हेमोटॉक्सिक नावाचं विष आहे. आणि कुक्करच्या सिट्टीसारखा जोरजोरात आवाज मारतो. कुठेही साप असला तर जवळ आजगर समजून तर पकडायला जाऊ नका मित्रांनो. आणि जीवावर येऊ शकते. जेवढे हे साप आहे मित्रांनो त्याच्या सापांमध्ये सगळ्यात मोठे फॅन्सीचे असतात. साप जो आहे मित्रांनो साप कात काढला म्हणजे जेवण होतो असं वाटतं सगळ्यांना. तसं काही नाही. जे मानवी वेस्ट जसं माणसाला घाम येत राहतो तसं सापांना घाम येत नाही मित्रांनो. त्यामुळं दर 3 ते 4 महिन्याला ते कॉस्किन म्हणजे त्याची जी कात आहे ती काढत राहतो. हा 5.5-6 फुटापर्यंत उतरतो. जन्मला मला व्हिडिओ चालू कर. चला तर मित्रांनो पहिले ह्याला पॅक करूया कारण ह्याचं स्पीड मॅच करणं खूप अवघड आहे. विचारा त्याला पण. बरं घ्या इकडं ठेवत. रुद्राक्षच्या मण्यासारखं कंटिन्यू त्याची बॉडी स्ट्रक्चर असतं. त्रिकोणी हेड पिवळी बॉडी आणि पोटाखाली बाजू पांढरी असते मित्रांनो. दिसतोय तसं साधा गोष्ट नाही. हे खूप डेंजर आहे. कुक्करच्या सिटीचा आवाज जोर जोरात मारतोय का नाही. खूप डेंजर आहे मित्रांनो. आजगर समजून तर पकडायला जाऊ नका. आता शेतीकडल्या बाजू म्हणजे शेतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात भेटत राहतो. कुठं निघालाय. ढक्कन द्या. ढक्कन द्या. मला ढक्कन लूज आहे का काही बी राहू द्या.
त्याच्यात पकडून पोत्यात टाका ना मग आता ते डबा. हा डबा दोन मिनिट थांबा ते तोंड आहे इथं. चिकटपट्टी आहे का? बरं. कुठेही साप निघाला मित्रांनो मारायला जाऊ नका. जवळचे कोणतेही सर्पमित्र असतील त्यांना संपर्क करा. कारण असे साप पकडायला जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे मुळात चुकीचं आहे. आणि हे नेचरमध्ये साप दिसले तर मारायला जाऊ नका. कारण एखादा साप मिळाला तर जवळपास एरियातले साप देखील निघू शकतात आणि साप मारणंही देखील गुन्हा आहे मित्रांनो. साप दिसला तर 1926 महाराष्ट्र शासन या टोल फ्री नंबरवर संपर्क करा, जेणेकरून ते येऊन नेचरमध्ये ह्याला घेऊन जातील. भेटू नवीन ठिकाणी जिथे हे साप निघालेत. तोपर्यंत बाय. मित्रांनो आपण आज जंगलामध्ये आलो. दोन्ही व्यक्ती केलेले घुनस आणि कोबरा जे जातीचे साप आहेत त्यांना नेचरमध्ये ठेवण्यासाठी. तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे आणि हा बरोबर जंगलामध्ये नेचरमध्ये हा साप. मित्रांनो घुनस घेऊन आपण आलो जंगलात रिलीज करायला. जंगल केवढं मोठं आहे आणि आता ठिकाणीच असे जे कसा बसला बघू शकता. बघा असं मित्रांनो बाईट करायचं पोझिशन बघा त्याची. हा 3 फुटापर्यंत बाईट करू शकतो मित्रांनो. हे ह्या पोझिशनमध्ये कधी पण रसल वापरून